आणि दर्शनामध्ये त्या ठिकाणी पुरस्कार अर्पण केलेला आहे आणि यांच्यासाठी काय नेमकं प्रकरण आहे आणि 2021 ला मिळालेला हा पुरस्कार आहे. काय झालं, हा 2024 ला मिळालेला पुरस्कार आहे आणि तो मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला. खूप लोकांवर घर नाव हे घेतलं अगदी, की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे. पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते. हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले, तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय. मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये, की माझं व्यथा तिथं मांडते नाही की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं प्रकार? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना, आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते. काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असं तुमचं पण ओरबडून घेणार. उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात आपण एकनाथ शिंदे? घेणार ना, घेणार. त्यांचं निवेदन पण मी तयार केलेलं आहे. त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना. त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको, मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसती. ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहे. त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही. हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये. मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तुम्ही एवढं कष्ट केले ना, केली त्यांच्याकरताच केली. सो पण